पश्चिम बंगालमध्ये अखेर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे। शुभेंदू अधिकारी आज सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून अमित शहांची नियुक्ती झाली। यानंतर काल पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुभेंदू अधिकारींच्या नावाची मी घोषणा करतो असं अमित शहांनी जाहीर केलं। नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवलाय। भवानीपूरमध्ये त्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींचा पराभव केलेला आहे। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानावरती शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह एनडीएचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार या देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काल रात्री कोलकात्यामध्ये दाखल झाले। कोलकाता विमानतळावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार पार्थ पवार यांचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी विमानतळ परिसरामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेंदू अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या। बघूया। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदूदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। दरम्यान राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये केलेली इंडिया आघाडी आता तुटायला सुरुवात झाल्याची टीका अमित शहांनी केली आहे। तसंच आता घुसखोरी होणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। इंडिया आघाडीचा अजेंडा जनतेने नाकारला असं फडणवीस म्हणाले। इंडिया आघाडी ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती। आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव। पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली आहे। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाहीये। टीव्हीके प्रमुख विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे। निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडे सध्या 116 आमदारांचा पाठिंबा आहे। मात्र अजून देखील बहुमतासाठी 2 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, तर डाव्या पक्षांनी देखील विजय यांना पाठिंबा दिलाय। मात्र व्हीसीकेच्या समर्थनाशिवाय सत्ता स्थापन करणं हे शक्य नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे व्हीसीके आज सकाळी टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेणार आहे। दरम्यान काल संध्याकाळी विजय यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला। मात्र या सगळ्या घडामोडींमुळे आज विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे।
तामिळनाडूमध्ये भाजपनं पत्रक काढून भूमिका जाहीर केली आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेच्या प्रयत्नामध्ये सामील होण्यास इच्छुक नाही असं सांगत भाजपनं भूमिका जाहीर केली आहे. तामिळनाडूत जनतेनं दिलेला निकाल स्वीकारल्याचं देखील नमूद करण्यात आलंय. याशिवाय सरकार स्थापनेच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाला मत देणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. केरळ विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी आपल्या निवासस्थानी केरळमधील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता असून रमेश चेन्नितला, व्ही.डी. सतीशन यांच्यासह इतर नेते हे रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार के.सी. वेणुगोपाल हे केरळचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात. पक्षश्रेष्ठींच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाईल. के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांची नावं ही सर्वाधिक आघाडीवरती आहेत. 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात असं आम्हाला वाटतं असं वक्तव्य हे नुकतंच जय पवारांनी केलं आणि यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रतिक्रिया उमटू लागल्या. काल खुद्द सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जय पवारांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय. वहिनी या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घातली. दरम्यान जय पवारांनी इच्छा बोलून दाखवल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही शुभेच्छा दिल्यात. राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे होत आहेत. जय पवार म्हणतात की 2029ला सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. माझ्या जय पवार यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्री करावं, आमच्या शुभेच्छा आहेत. दरम्यान लोकांसाठी काम करणाऱ्या पात्र महिलेनं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा अमृता फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. मला नक्कीच वाटतं जी महिला पुढे येऊन लोकांसाठी झटेल, कामं करेल दिवस रात्र, ती सुनित्रा बहिणी असो किंवा भाजपाची कोणी स्त्री असो, जे सगळ्यात डिझर्विंग असेल तिने पुढे येऊन मुख्यमंत्री बनलं पाहिजे असं मला. आजारातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावरती आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीला शरद पवार उपस्थिती दर्शवणार आहेत. तर शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील साताऱ्यामध्ये दाखल झाल्यात. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. धुळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार फारुख शहा यांच्यासह 8 नगरसेवक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करत या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच पुरेसा निधी मिळत नसल्यानं या नगरसेवकांची नाराजी आहे. त्यामुळे हे नाराज नगरसेवक आणि माजी आमदार लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये ते दुसऱ्या पक्षाबाबत जाण्याचा निर्णय घेणार आहेत. सांगली महापालिका क्षेत्रामधील प्रस्तावित 300 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवरून राजकारण तापलंय. हाम पद्धतीनं ही कामं करण्याच्या निर्णयावरती महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केलेत. चांगल्या स्थितीमध्ये रस्त्यांवरती पुन्हा काँक्रिटीकरण करून महापालिकेवरती 300 कोटींचं कर्ज लादलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच निविदा प्रक्रियेमध्ये मनपसंत ठेकेदारांना लाभ देण्याचा देखील आरोप करण्यात आलाय. तसंच ही कामं तातडीनं रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिलाय. हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे. ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे. ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. माजी खासदार संजय काकडे आणि माजी मंत्री सुभाष देशमुखांच्या नातवाचं पुण्यात नामकरण सोहळा पार पडला. संजय काकडेंच्या पुण्यातील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडलेला असून या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. अमृता फडणवीस, अभिनेत्री रिंकू राजगुरू, चंकी पांडे यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार अनिल भोसले सध्या जामिनावरती बाहेर आहेत. मात्र जामीन देताना न्यायालयानं त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तरी देखील काल माजी आमदार अनिल भोसले त्यांचे व्याही माजी खासदार संजय काकडे यांच्या घरी आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक पोस्ट ऑफिसचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आलं. अंधेरी रेल्वे स्थानक पोस्ट ऑफिसची सुरुवात 1932-33 मध्ये करण्यात आली होती. तब्बल 94 वर्षांनी ते पोस्ट ऑफिस अत्याधुनिक स्वरूपामध्ये सज्ज करण्यात आलंय. जनसेवा कनेक्ट प्रकल्पाअंतर्गत या पोस्ट ऑफिसचं नूतनीकरण करण्यात आलं. डिजिटल सेवा, आधुनिक सुविधा आणि ग्रामाभिमुख पायाभूत सुविधा या उपलब्ध करण्याचा पोस्ट ऑफिस विभागाचा प्रयत्न आहे. दिवंगत वृत्त छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनांचं उद्घाटन हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. काकडे यांनी मुंबईसह राज्यभरामध्ये काढलेले फोटो या प्रदर्शनात मांडण्यात आलेत. यामध्ये कोविड काळातील आठवणी जागवणारे फोटो, बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेचे फोटो, 26 अकराचा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळीची परिस्थिती टिपणारे फोटो, याच्यासह मुंबईचा गणेशोत्सव, मुंबईची दहीहंडी, बॉलिवूड याच्यासह क्रिकेट सामन्यांमधील महत्त्वाचे क्षण टिपणाऱ्या फोटोंचा समावेश आहे. अहिल्यानगर शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चितळे रोड बाजारपेठेत भेट दिली. नगर महानगरपालिकेच्या नेहरू मार्केट इमारतीच्या भूमिपूजनासाठी ते शहरात आलेले असताना जुनी आणि प्रसिद्ध असलेली चितळे रोड परिसरामधील शेव फरसाण दुकानांना त्यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी स्थानिक शेव फरसाणाचा आस्वाद देखील घेतलाय. चितळे रोड ही ऐतिहासिक बाजारपेठ असून जुन्या दुकानांच्या आठवणींना उजाळा देत मंत्री विखे पाटील यांनी ही खास भेट दिली आहे. वादळी वाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुरबाड दौरा ऐनवेळी रद्द झालेला होता. मुंबईच्या महालक्ष्मीवरून उड्डाण घेतल्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर हे जुहू इथं उतरवलं. सुरक्षेच्या कारणास्तव पुढील प्रवास थांबवण्यात आला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख कांतीलाल कंटे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे नवदाम्पत्याला शुभेच्छा देत लवकरच भेटू असा संदेश त्यांनी कुटुंबियांना दिला. राज्यातील भूमिपुत्र तरुणांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. सहकार विभागामधून याबाबतचा शासन निर्णय हा जारी करण्यात आलाय. बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. 30% जागा या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी देता येणार आहेत. तर पदभरतीची जाहिरात काढलेल्या बँकांना ही आदेश लागू करण्यात येणार आहेत. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आदेश लागू करण्यात आलाय. या निर्णयामुळे ग्रामीण भागामधील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय हा मोठा मानला जातोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावरती उठलाय की काय अशी शंका उपस्थित होतीये. मराठा समाजामधील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. उद्योगासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं. सुरुवातीला या महामंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करून मराठा समाजामधील तरुणांना दिलासा दिला. मात्र अलीकडे वर्षभर या योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरामधून मराठा समाजातील तरुणांकडून तक्रारी वाढत आहेत आणि यामध्येच आता व्यवस्थापक आणि महामंडळाचे अध्यक्ष यांच्यामध्ये वाद असल्याचं समोर आलंय. दरम्यान या वादाला मनोज जरांगेंनी भाष्य केलंय. या सगळ्याचा सरकार जबाबदार याशिवाय राज्यामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा हा देखील मनोज जरांगेंनी दिलाय. सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही. कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये. म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात. याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन
उभा राहणार आहेत त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहेत. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं 18 आणि 19 एप्रिल रोजी नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर संबंधित घटकांची सविस्तर चर्चा केली. 50हून अधिक पानांच्या या अहवालामध्ये महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि न्यायासाठी 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आलेल्या असून त्यानुसार कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात आरोपी निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून तिची कसून चौकशी सुरू होणार असून एसआयटी आणि नाशिक पोलीस अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहेत. धर्मांतर प्रकरणात तिची नेमकी भूमिका काय होती, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, तसंच मुंब्रा, मुंबई आणि भिवंडी परिसरामध्ये तिला कोणी आश्रय दिलेला होता का, याची चौकशीही केली जाणार आहे. याशिवाय मतीन पटेल आणि निदा खान यांच्यातील संबंध, त्यांची ओळख कशी झाली आणि मालेगाव आणि मलेशिया कनेक्शनसह इम्रानशी असलेल्या संबंधांबाबत देखील तपास केला जाणार आहे. नाशिकमध्ये निदा खान प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला सह आरोपी करण्यात आलंय. नाशिकमधील अत्याचार, धर्मांतर, अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे. संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणी फरार असलेली आरोपी निदा खानला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर राजकारण तापलंय. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावरती निदा खानला पाठीशी घातल्याचा आरोप केला आणि त्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या इम्तियाज जलील यांनी निदा खानचं समर्थन केलंय. निदा खान दहशतवादी नसून फक्त आरोप असल्याचं जलील यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.